AI ही भविष्यात येणारी गोष्ट नाही. AI ही आत्ताच आपलं जग बदलत आहे. इमॅजिन करा एक असा सिस्टम जो तुमच्यासाठी कोड लिहितोय, इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारतोय, रेझ्युमे चेक करतोय आणि एका क्लिकवर पूर्ण बुकचा तुम्हाला समरी देतोय. नमस्कार मित्रांनो, मी आहे तेजस गाडे आणि आजपासून मी तुम्हाला जनरेटिव्ह AI शिकवणार आहे. सो बिफोर स्टार्टिंग आपल्याला एक गोष्ट समजावी लागेल की जनरेटिव्ह AI नेमकं काय असतं. सो जनरेटिव्ह AIला आपण एका एक्झाम्पलने समजू शकतो. असं समजा की जनरेटिव्ह AI एक रोबोट आहे आणि तो तुमच्यासाठी नवीन कंटेंट, नवीन टेक्स्ट, नवीन इमेजेस, नवीन व्हॉइसेस ॲज वेल ॲज नवीन व्हिडिओसुद्धा तुम्हाला तयार करून देऊ शकतो. तर आपण आता बघूया की जनरेटिव्ह AI ह्या फील्डची ग्रोथ कशी झाली आहे. तर 2022मध्ये ChatGPT आला. सो तेव्हापासून आपल्याला सगळं काही बदलल्यासारखं दिसतं. कारण की ChatGPTने एक प्रकारचं माणसासारखं बोलणं वगैरे सुरू केलं होतं. तो नवीन कंटेंट तयार करू शकत होता. त्याच्यानंतर आपण त्याला नॅचरल लँग्वेजमध्ये काही गोष्टी विचारल्या किंवा प्रश्न विचारले, ते सुद्धा ChatGPTने आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे उत्तर देत होता. त्याच्यानंतर 2023-24मध्ये आपल्याला ओपन सोर्स मॉडेल्स बघायला भेटतात. फॉर एक्झाम्पल लामा, फॅल्कन एक्सेट्रा एक्सेट्रा अशा गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या आहे जनरेटिव्ह AIमुळेच. त्याच्यानंतर आपण आत्ता रिसेंटली स्टॉक मार्केटवरती कसा इम्पॅक्ट झाला आहे, जस्ट एका लार्ज लँग्वेज मॉडेलमुळे एका स्टॉक मार्केटवरती आपल्याला परिणाम होताना दिसतोय. फॉर एक्झाम्पल डीपसीक लॉन्च झाल्यापासून आपल्याला अलिबाबाचा स्टॉक हलल्यासारखा दिसतोय. त्याच्यानंतर अमेरिकेमधले स्टॉक्स खाली पडताना दिसत आहेत. तर आता आपण बघूया की इतक्या साऱ्या कोर्समध्ये अजून एक नवीन कोर्स का बरं. तर जनरेटिव्ह AIवरती आपल्याला सध्याचे जे ट्युटोरियल्स वगैरे आहे, कोर्सेस वगैरे आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जात आहेत त्या भरपूर गोष्टी आउटडेटेड झाल्या आहेत, जुन्या झाल्या आहे आणि त्या लायब्ररीज सध्या युजफुल होत नाही आहे. तर सध्या जनरेटिव्ह AI ही फील्ड नवीन असल्यामुळे तिच्यामध्ये भरपूर नवीन नवीन चेंजेस येत राहत आहे. तर या गोष्टी आपल्याला विचार करावा लागतो आणि या गोष्टी हर प्रत्येक दिवशी नवीन नवीन अपडेट येतोय. तर त्याचाच मीनिंग असा झाला की नवीन अपडेट आल्यामुळे लायब्ररीज वगैरेमधले कोड्स वगैरे चेंजेस झाले. भरपूर जुने कोड्स डेप्रिकेट झाले, म्हणजे ते कोड यूज होत नाही आहे आजकालच्या जनरेटिव्ह AI फील्डमध्ये. तर या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी कोणत्या एका कोर्समध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला फक्त 2-4च गोष्टी आहे ज्या शिकवल्या जातात. फॉर एक्झाम्पल चॅटबॉट्स, टेक्स्ट समरायझेशन प्रोजेक्ट्स, या सगळ्याच गोष्टी. तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे सध्या की हा कोर्स तुम्ही माझ्याकडून का बरं शिकायला पाहिजे. तर त्याचं उत्तर मी आता तुम्हाला देतो की मी एक फायनल इयर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. मी एका स्टार्टअप कंपनीमध्ये काम करतो आहे आणि मला जनरेटिव्ह AIमध्ये 1.5 ते 2 वर्षापासून मी त्याच्यामध्ये काम करतो आहे आणि मी त्याच्यामध्ये भरपूर कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स वगैरे तयार केले आहे. फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू असिस्टंट म्हणजे एक AI जसा कंपनीमध्ये HR वगैरे असतो, त्याचं काम आपण ऑटोमेट कशा प्रकारे करू शकतो, ही गोष्ट मी या प्रोजेक्ट थ्रू केली आहे. त्याच्यानंतर एक बुक समरायझेशन नावाचा एक ॲप मी बनवला आहे. तर त्या ॲपमध्ये आपण बुक अपलोड करायची माझ्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती. तर ती बुक आपल्याला त्याची समरी वगैरे, त्या बुकची पूर्ण समरी काढून देईल आणि त्या समरीला आपण व्हॉईसमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर हा एक मिनिमल प्रोजेक्ट मी बनवला आहे. त्याच्यानंतर SQL एजंट, रॅग एजंट, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे ईमेल एजंट, भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी बनवल्या आहे आणि मी त्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रोजेक्ट असा आहे की जो AI व्हॉट्सअप चॅटबॉट, जो की तुम्हाला रिअल टाईममध्ये AI पॉवर्ड फंक्शनॅलिटी देईल आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सरिंग करू शकता तुम्ही, ते सुद्धा व्हॉट्सअप थ्रू. तर हे होतं माझ्याबद्दल छोटंसं इंट्रोडक्शन आणि आता मी तुम्हाला या कोर्समधून तुम्हाला काय काय शिकायला भेटेल या गोष्टी सगळ्या सांगणार आहे. सो सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहे पायथननी. कारण की पायथन ही एक अशी लँग्वेज आहे ज्याच्यामुळे आपण AI डेव्हलपमेंट किंवा मशीन लर्निंग अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला शिकावं लागणार आहे पायथन. त्यामध्ये मी तुम्हाला पायथनचे बेसिक्स, लूप्स, व्हेरिएबल्स, फंक्शन्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्याच्यानंतर पायथनमधल्या मोस्ट इम्पॉर्टंट लायब्ररीज फॉर एक्झाम्पल नमपाय, पांडास, मॅटप्लॉटलिब एक्सेट्रा, या सगळ्या लायब्ररीजसुद्धा आपण शिकून घेणार आहे.
त्याच्यानंतर API सोबत आणि जेसन डेटासोबत आपण कसं वर्क करायला पाहिजे, कसं API कॉलिंग वगैरे बिहाइंड द सीन ऑपरेट होतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर पायथनचे बेसिक्स कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण सेकंड पार्टमध्ये शिकणार आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये ही एक अशी आर्ट आहे ज्याच्यामुळे आपले जे पण आपण मॉडेल्स वगैरे यूज करतो, लार्ज लँग्वेज मॉडेल्स किंवा LLM मॉडेल्स आपण त्यांना जनरली म्हणतो, तर या मॉडेल्सचा आपल्याला रिस्पॉन्स किती चांगल्या प्रकारे अजून मॉडिफाय करता येईल, अजून किती चांगल्या प्रकारे हा मॉडेल रिप्लाय देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही म्हणलं त्याला की हा तू एक असा मॉडेल आहे जो एका कवितेच्या रूपामध्ये तू बोलतो किंवा रिप्लाय देतो, तर हा मॉडेल आपली जी प्रॉम्प्ट आहे आपण त्याला सांगितलंय की बाबा तू अशा अशा प्रकारे अशा अशा थीममध्ये तू बोल, तर या प्रकारे आपलं मॉडेल त्या कवितेच्या स्वरूपाचाच आपल्याला आन्सर देईल. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे ओपन सोर्स मॉडेल्स किंवा लोकल डिप्लॉयमेंट. तर ओपन सोर्स मॉडेल्स आपल्याला कशी यूज करता येईल. फॉर एक्झाम्पल, जे पण आता सध्या ओपन AI वगैरे, ChatGPT हे जे मॉडेल्स आहे ते ओपन सोर्स नाही आहे, म्हणजे आपल्याला त्यांचा कोड वगैरे पब्लिकली बघता येत नाही, कारण की ती एक ओपन AI नावाची एक मोठी कंपनी आहे, त्यांनी ChatGPT वगैरे सुरू केलं आहे आणि त्यांची सर्व्हिस आपल्याला API थ्रू वगैरे देतात. सो लार्ज लँग्वेज मॉडेल्स आपण फ्रीमध्ये कसे यूज करणार आहे, त्यांना डिप्लॉय कसं करायचं. भरपूर मॉडेल्स सध्या फ्रीमध्ये अवेलेबल आहेत जे की ओपन सोर्स आहे. फॉर एक्झाम्पल लामा, मिस्ट्रल, सध्या नवीन आलेला आहे जेमा 3. त्याच्यानंतर स्टेबल डिफ्युजन यूज होतो इमेज जनरेशनसाठी. त्याच्यानंतर विस्पर, अजून 2-4 प्रकारचे मॉडेल्स आहेत जे की स्पीच टू टेक्स्ट कन्व्हर्जनसाठी यूज होतात. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे यातच फाईन ट्युनिंग कसं करायचं, ऑप्टिमायझेशन टेक्निक्स, वेगळ्या वेगळ्या ऑप्टिमायझेशन टेक्निक्स असतात, त्या कसे यूज करायचे, या सगळ्या गोष्टी आपण मध्ये शिकणार आहे. नंतर आपण शिकणार आहे AI एजंट्स आणि ऑटोमेशन. म्हणजे AI एजंट्स बेसिकली काय आहे, तर AI एजंट्स बेसिकली एक टाईपचा एक ह्युमन एजंटच आपण समजू शकतो, जो की आपल्यासाठी आपल्या कॉम्प्युटरवरती डायरेक्ट काम करतं. फॉर एक्झाम्पल, मी एक असा कोड लिहितोय ज्याच्यामध्ये ईमेल ऑटोमॅटिकली एखाद्याला सेंड व्हायला पाहिजे, ईमेल ऑटोमॅटिकली माझे रीड व्हायला पाहिजे, आणि जे पण रीड झालेले ईमेल्स आहे ते डिवाइड व्हायला पाहिजे, एक तर स्पॅममध्ये आणि जे पण कामाचे मेल्स आहे ते वेगळे डिस्टिंग्विश व्हायला पाहिजे. तर हे काम आपल्याला ऑटोमेट करायचं कसं, तर यासाठी यूज होतो AI एजंट्स. आणि तर हे काम ऑटोमेशनमध्ये आपण कसं करणार आहे हे आपण AI एजंट्समध्ये शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल, अजून भरपूर वेगळे प्रकारचे एजंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, SQL एजंट आहे, त्याच्यानंतर वेब रिसर्च AI एजंट, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण एजंट्स शिकणार आहोत. त्यानंतर आपण शिकणार आहे की LLM मॉडेल्स जे आहे ते यूज करण्यासाठी वेगवेगळे फ्रेमवर्क्स वगैरे सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल, लँगचेन, लामा इंडेक्स, हेस्टॅक, हे वेगवेगळे प्रकारचे फ्रेमवर्क्स आपल्याला लार्ज लँग्वेज मॉडेल्स यूज करण्यासाठी आपल्याला मदत करतात. सो फॉर एक्झाम्पल, लँगचेन ही एक लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये चेनचा कन्सेप्ट येतो. त्याच्यानंतर लामा इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे लार्ज लँग्वेज मॉडेल्स कनेक्ट कसे करायचे हे आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर लँगचेनमध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळ्या, म्हणजे ऑलमोस्ट जेवढे पण सध्या लार्ज लँग्वेज मॉडेल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, लँगचेन थ्रू आपण कसे एकमेकांशी इंटरॅक्ट करू शकतो किंवा त्याच्या थ्रू आपण कसा यूज करू शकतो, हे लँगचेनमधून आपल्याला शिकण्यास भेटेल. त्याच्यानंतर हेस्टॅक बेसिकली रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशनसाठी यूज केला जातो. त्याच्यामध्ये AIची जी फंक्शनॅलिटी आहे ती आपल्या लोकल किंवा आपल्या प्रायव्हेट डेटासोबत आपण त्याला ट्रेन करतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला आपला लार्ज लँग्वेज मॉडेल्स आपले आन्सर देतो. त्याच्यानंतर आपण मॉडेल्स कसे कॉल करू शकतो API थ्रू, त्याच्यानंतर लोकली कसं यूज करायचं मॉडेल्सला, हगिंग फेस वगैरे लायब्ररीवरून डाउनलोड कसे करायचे मॉडेल्स, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. मग त्याच्यानंतर एकदम फायनल ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपण सुरुवात करणार आहे नवीन प्रोजेक्ट्स वगैरे बनवायसाठी. तर हे सगळे प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, AI चॅटबॉट्स, त्याच्यानंतर पर्सनल असिस्टंट, त्याच्यानंतर टेक्स्ट टू स्पीच कसा करायचा, स्पीच टू टेक्स्ट कसा करायचा, त्याच्यानंतर सर्च इंजिन्स आपल्याला बनवता येतील, त्याच्यानंतर इमेज जनरेशन कसं करता येईल, व्हिडिओ जनरेशन कसं करता येईल. त्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर
फायनल आपलं मॉड्यूल येतो, ज्याच्यामध्ये आपण फाईन ट्युनिंग कसं करणार आहे, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन कसं करणार आहे, आपला जो पण मॉडेल आहे ए आय मॉडेल, त्याला आपल्या कस्टम डेटावरती ट्रेन कसा करायचा आणि त्याच्यावरती क्वेश्चन आन्सरिंग कसं करायचा, या गोष्टी फाईन ट्युनिंगने आपल्याला पॉसिबल होतात. त्याच्यानंतर ओपन सोर्स मॉडेल्स जे पण आहे, लाईक लामा आहे, फॅल्कन आहे, त्याच्यानंतर जेमा 3 नवीन एक मॉडेल आलाय गुगलकडून. तर या मॉडेल्सला आपण कसं फाईन ट्यून वगैरे करणार आहे, हे सुद्धा आपण बघूया. त्याच्यानंतर ऑप्टिमायझेशन टेक्निक्स आहे वेगळ्या वेगळ्या, जसं की क्वांटायझेशन. जे पण लो पॉवर डिव्हाइस आहे, फॉर एक्झाम्पल ज्यांच्याकडे रॅम वगैरे किंवा GPU कमी आहे, त्याच्यामध्ये आपण जर का मॉडेलला ऑप्टिमाइज केला किंवा त्याची साईज कमी केली, आणि जर का ती साईज कमी असली तर तो मॉडेल आपल्या लो पॉवर डिव्हाइसेसवरती चालू शकतो. तर या गोष्टीसुद्धा आपण या कोर्स थ्रू बघणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी येते की आपण जे पण प्रोजेक्ट्स वगैरे तयार केले आहे, ते प्रोजेक्ट्स आपण डिप्लॉय कसे करणार आहात. तर AI मॉडेल्स वगैरे आपण सपोज तयार केले इन फ्युचर, तर ते आपण डिप्लॉय कसे करणार आहे, हा प्रोजेक्ट कुठं अवेलेबल आहे, तर याच्यासाठी आपल्याला डिप्लॉयमेंट वगैरे या गोष्टींची गरज असते. तर आपल्याला AI मॉडेल्स वेगवेगळ्या ठिकाणी डिप्लॉय करता येतात. फॉर एक्झाम्पल AWS वरती आपल्याला भरपूर गोष्टी आहेत ज्याच्या थ्रू आपण आपले AI मॉडेल्स डिप्लॉय करू शकतो. त्याच्यानंतर हगिंग फेसवरती सुद्धा अवेलेबल आहे. गुगल क्लाउडवरती पण सुद्धा आपण डिप्लॉयमेंट AI ॲप्लिकेशन्स आपण डिप्लॉय करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हा रोडमॅप का बरं फॉलो करायला पाहिजे. तर या कोर्स थ्रू मी तुम्हाला एक कम्प्लीट बिगिनर टू ॲडव्हान्स लेवलचा इंजिनियर कसा बनणार आहे, ह्या गोष्टी सांगणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हा कोर्स बघितल्यानंतर तुम्ही AI एजंट्स कसे यूज करायचे, रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स तुम्ही कसे बनवणार आहे, फक्त ChatGPTचे क्लोन किंवा चॅटबॉट्स वगैरे या गोष्टी नाहीत, तर त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स कॉम्प्लेक्स गोष्टी कशा तयार करायच्या, या कोर्स थ्रू आपण हे सगळं बघणार आहोत. आता खरंच जर तुम्हाला GenAIमध्ये प्रो व्हायचं असेल, इंडस्ट्री लेवल प्रोजेक्ट्स वगैरे बनवायचे असतील, तर बस ही सिरीज तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्राबरोबर. पुढच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त शिकायला भेटूया. लेट अस क्रॅक जनरेटिव्ह AI टुगेदर.